पृथ्वी आजीच्या गोष्टी. गोष्टी विज्ञानाच्या, आठवणी पृथ्वी आजीच्या. मी तुमची आपली पृथ्वी आजी. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे खूप पूर्वीच्या काळात, जेव्हा माणसाला अजून मीठ काय आहे हेही माहिती नव्हतं. हो, अगदी खरं सांगतेय. एक काळ असा होता ना की ना चव होती ना चटक, फक्त भूक भागवत होता मनुष्य. पण मग कधी एकेकाळी माणसाने शोध लावला एक छोटासा पण चविष्ट आणि महत्वाच्या पदार्थाचा, म्हणजे मिठाचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे हे मीठ सापडलं कसं आणि माणसाच्या आयुष्यात त्याचं किती मोठं योगदान आहे याची भन्नाट गोष्ट. चला तर मग ऐकूयात मिठाच्या जन्माची गोष्ट पृथ्वी आजीकडून. मिठाची गोष्ट. मार्क्स कर्स्की, S.D. शेंडलर. आपण खातो असा एकमेव दगड कोणता? जगण्यासाठी आपल्याला या दगडाची गरज असते. या दगडाने प्राचीन संस्कृतींना आकार दिला, मोठमोठी साम्राज्य निर्माण करण्यात मदत केली. या दगडामुळे कित्येक मोठे वैज्ञानिक शोध लागले. आणि हो, या दगडामुळेच फ्रेंच फ्राईजही चविष्ट लागतात. हा दगड आहे मीठ. मिठाची गोष्ट. मराठी अनुवाद सुशील मॅन्सन. माझा दगड. काही वर्षांपूर्वी मी स्पेनच्या एका छोट्याशा टुमदार पर्वतीय शहरातून एक गुलाबी दगड खरेदी केला. या दगडावर पांढऱ्या तपकिरी छटा होत्या. हा दगड काही हिरा, पाचू किंवा माणिक अशा किमती रत्नांपैकी नव्हता, पण तो दिसायला खूप सुंदर होता. खरं तर तो एक साधा मिठाचा खडा होता. घरी आल्यावर मी त्या खड्याला खिडकीत ठेवलं. एक दिवस पाऊस बरसला आणि त्या गुलाबी खड्यावर पांढरे स्फटिक जमा झाले. माझा सुंदर गुलाबी दगड सामान्य पांढऱ्या मिठासारखा दिसू लागला. मी पाणी लावून पांढरे स्फटिक काढून टाकले. मग 15 मिनिटं टॉवेलने काळजीपूर्वक थोपटून मी त्या खड्यांवरचं पाणी शोषून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मिठाचा खडा पुन्हा गुलाबी झाला होता, पण त्याच्यातून खारं पाणी निथळत होतं आणि तो खाऱ्या पाण्याच्या डबक्यात बसल्यासारखा दिसत होता. सूर्य या पाण्याला गरम करत होता. काही तासांनी खड्यावर पुन्हा चौकोनी पांढरे स्फटिक जमा होऊ लागले. यालाच सौर बाष्पीभवन म्हणतात. याच पद्धतीने समुद्रातल्या पाण्यापासून मीठ बनतं. काही काळासाठी मला वाटलं की सतत खारं पाणी निथळत राहणारा हा दगड जादूचा आहे की काय, कारण सतत पाणी निथळूनही दगड काही लहान होत नव्हता. काही वेळा दगड सुकलाय की काय अशी शंका यायची, पण पाऊस पडला की पुन्हा त्याच्या भोवती पाण्याचं तळ साचलेलं दिसायचं. मग मी दगड पाव बनवायच्या भट्टीत ठेवून सुकवायचा प्रयोग केला. अर्ध्या तासातच भट्टीतल्या जाळीखाली पांढऱ्या स्फटिकाचे थर दिसू लागले. मी ब्रशने ते सगळं स्वच्छ केलं. आता माझा दगड पुन्हा पहिल्यासारखा गुलाबी दिसू लागला. माझ्या दगडाचे जगण्याचे स्वतःचे नियम आणि कायदे होते. माझे मित्र घरी येत तेव्हा मी त्यांना माझा दगड दाखवून तो मिठाचा खडा आहे हे सांगून टाकत असे. माझ्या मित्रांना दगड चाटून बघण्याची इच्छा होई. खरंच ते मीठ आहे का ते पडताळून पाहण्यासाठी. माझा दगड आपण अन्नात मिसळतो ते साधे मीठच तर होते, पण हे साधंसं मीठ. त्याची रासायनिक ओळख म्हणजे NaCl, सोडियम क्लोराईड. अनेक क्रांती आणि लढायांना कारणीभूत हेच ठरलं. लिखित इतिहासाआधीही लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर मिठाचा मोठा प्रभाव होता. मीठ काय आहे? पृथ्वी 92 नैसर्गिक मूलद्रव्यांनी बनलेली आहे. ही मूलद्रव्य निसर्गात परस्परांशी संयोग करून संयुगे बनवतात.
संयुगे म्हणजे कंपाऊंड्स. मीठ हे असंच एक संयुग आहे, म्हणजे मीठ हे एक कंपाऊंड आहे, ते मिक्सचर नाही आहे, ते कंपाऊंड आहे. सोडियम म्हणजे Na हे अत्यंत अस्थिर धातू मूलद्रव्य आणि क्लोरीन म्हणजे Cl हे अत्यंत घातक विषारी वायू मूलद्रव्य यांचा संयोग होऊन मीठ बनतं. संयोग होण्याच्या या क्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हणतात. दुर्वर्तणूक करणाऱ्या दोन व्यक्ती एकत्र आल्यावर गोडी गुलाबीने खेळतात, तसंच काहीसं हेही. हे दोन मूलद्रव्य परस्परांना शांत करतात आणि त्यातून सोडियम क्लोराईड हे स्फोटक व विषारी नसलेलं संयुग बनतं आणि यालाच आपण मीठ म्हणतो. मीठ हा मानव खात असलेला एकमेव दगड आहे. खरं तर सर्वच सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आवश्यक असतं. श्वासोच्छवासासाठी तसंच पचनासाठी सोडियम क्लोराईड आवश्यक असतं. मिठाशिवाय शरीर पोषक द्रव्य, प्राणवायू तसंच मज्जातंतूंचे संदेश यांचं वहन करू शकत नाही. थोडक्यात मिठाशिवाय शरीर अजिबात काम करू शकत नाही. एका वयस्कर व्यक्तीच्या शरीरात सुमारे 250 ग्रॅम मीठ असतं. शरीर आपली नित्य अंतर्गत कार्य करत असताना मीठ वापरत असतं. या मिठाची उणीव भरून काढण्यासाठी आणि शरीराची कार्य सुरू राहावीत म्हणून शरीराला सतत मिठाचा पुरवठा करत राहायला हवा. आता आपण पाहूयात हे मीठ बनतं कसं. निसर्गात 4 प्रकारचं मीठ सापडतं. जमिनीवरच्या मिठाच्या खाणींमध्ये, महासागरांमध्ये, जमिनीखालच्या झऱ्यांमध्ये आणि जमिनीखालच्या खडकांमध्ये. माणसाला मीठ प्रथमतः जमिनीच्या पृष्ठभागावर सापडलं. प्राचीन खारी सरोवर सुकल्यामुळे हे मीठ बनलं होतं. ज्या प्राण्यांना माणसापेक्षा जास्त मीठ आवश्यक असतं ते प्राणी माणसाआधी अशा जागा शोधतात. या जागांना काही वेळा सॉल्ट लीक्स म्हणजे मिठाचं चाटण म्हटलं जातं, कारण प्राणी येथील खारी जमीन चाटत असतात. ही जमीन खोदून माणसानं त्यातलं मीठ वेगळं केलं. सर्वात जास्त मीठ सापडतं ते समुद्रात, पण त्यातलं मीठ वेगळं करण्यासाठी पाण्याला कित्येक तास उकळावं लागतं. यासाठी भरपूर लाकूड आणि कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे ही पद्धत खूप खर्चिक आहे. मिठाच्या तुलनेत इंधन नेहमीच जास्त मौल्यवान असतं. यावर एक उपाय देखील आहे. समुद्रकिनारी कृत्रिम तलावाचं समुद्राचं पाणी भरून ते उन्हात गरम होऊ द्यायचं. ही खूप वेळखाऊ पद्धत आहे. तलावातलं पाणी बाष्पीभवनाने उडून मीठ तयार व्हायला 1 वर्ष तरी लागतं, पण यात मीठ आणि उष्णता मोफत उपलब्ध असते. जमिनीच्या खाली असलेल्या झऱ्यांमध्येही मीठ सापडतं. इसवी सन पूर्व 200 मध्ये मध्य चीनच्या सिचुआन प्रांताचे गव्हर्नर ली बिंग यांना जमिनीखाली खाऱ्या पाण्याचे झरे आढळून आले. त्यातलं पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारं होतं. त्यामुळे ते उकळून मीठ बनायला फार वेळ आणि इंधन खर्च होत नसे. चीनमधल्या लोकांनी जमिनीत खोलवर भोकं खणून दोरखंडाच्या मदतीने त्यात लांब लचक बांबूच्या नळकांड्या घातल्या. हे काम धोकादायक होतं. जमिनीत भोकं खणणारे काही मजूर या कामात आजारी पडत. कधीकधी जमिनीच्या भोकातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत. कधी तर मोठा स्फोट होऊन त्यात सगळे मजूर मारले जात. याचं कारण त्यावेळी अज्ञात होतं. त्यामुळे लोकांनी समजूत करून घेतली की जमिनीखाली मौल्यवान मिठाचं रक्षण करणारा कोणी राक्षस आहे. पण इसवी सन 100 पर्यंत लोकांच्या लक्षात आलं की जमिनीखाली एक धुरासारखा पदार्थ आहे. तो या भोकात घातलेल्या नळकांड्यातून वर चढतो आणि नळकांडीचं दुसरं टोक जमिनीवरच्या घरात नेलेलं असायचं. या घरात मोठ्या कढईत झऱ्याचं खारं पाणी उकळवायचे.
एकदा मजुरांनी नळकांडीचं टोप कढईखाली ठेवलं आणि धुरावर ज्योत पेटवली. मग पेटलेल्या धुराच्या ज्वाळेवर ते कढईतलं खारं पाणी उकळवू लागले. हा जगातला पहिला नैसर्गिक वायूचा वापर असावा. नैसर्गिक वायू म्हणजे तुमचा नॅचरल गॅस बरं का. जमिनीखालच्या खडकांमध्येही मीठ म्हणजे सैंधव सापडतं. जमीन खोदून ते बाहेर काढतात. अमेरिकेच्या लुईझियाना आणि टेक्सास सारख्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैंधवच्या खाणी आहेत. क्लिव्हलँड आणि डेट्रॉईट शहरांमध्ये आजही जमीन खोदून सैंधव बाहेर काढतात. बरंचसं सैंधव अत्यंत शुद्ध असतं. दिव्यांच्या उजेडात यातली प्रत्येक खाण वेगळी दिसते. काही खाणींच्या भिंती काळ्या व काही राखाडी, तर काहींच्या हिमवादळातल्या बर्फासारख्या पांढऱ्या शुभ्र दिसतात. काही खाणींच्या भिंतीवर पांढरे पट्टे दिसतात. उत्तर स्पेनच्या कार्डोना शहरातल्या खाणींच्या भिंतीवर गडद रंगाचे पट्टे दिसतात. काही खाणींमध्ये भूमिगत नद्या आणि सरोवर आहेत. त्यांना बोटीतून पार करावं लागतं. दक्षिण पोलंडमधल्या खाणीत मिठाच्या भिंतींमधून सुशोभित खोल्याच कोरलेल्या आहेत. मिठाची संस्कृती. जगाच्या प्रत्येक भागातले आदिमानव प्राण्यांची शिकार करून आणि जंगली वनस्पती खाऊन आपलं पोट भरत असत. त्यांना वेगळं मीठ खायची गरज भासत नसे. प्राण्यांच्या रक्तात आणि मांसात जे मीठ असतं त्याने त्यांची गरज भागत असे. हळूहळू लोक एका जागी स्थायिक होऊ लागले आणि शेती करू लागले. पण धान्य आणि भाज्यांमधून काही शरीराला मीठ मिळत नाही. शिवाय हे लोक पाळत असलेल्या गुरांना, मेंढ्यांना, बकऱ्यांना आणि डुकरांनाही मीठ खायला घालण्याची गरज होती. असं म्हणतात की रानटी जनावरांना पहिल्या प्रथम पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना मीठ चाटायला दिलं होतं. त्यामुळे हे प्राणी मिठाची गरज भागवण्यासाठी हळूहळू या शेतकऱ्यांच्या नजीक राहू लागले. मीठ अन्न टिकवतं. समूह बनवून राहू लागल्यावर शेतकरी परस्परांशी व्यापार करू लागले आणि आपलं उत्पादन परस्परांना विकू लागले. हजारो वर्ष अन्नधान्य हीच व्यापारातली सर्वात बहुमूल्य चीजवस्तू होती. पण उष्ण हवामानामुळे अन्न लवकर खराब होत असे. लवकरच मीठ अन्नातल्या पाण्याचा अंश शोषून आणि जीवजंतू मारून अन्न टिकवतं असं लोकांना कळलं. दूध आणि मलई यात मीठ टाकलं की त्याचं चीज बनतं हे सुद्धा लोकांनी बघितलं. मिठाच्या मदतीने कोबी आंबवून सॉरक्रॉट हा पदार्थ बनवता येतो. काकडीचं लोणचं बनवता येतं. डुकराच्या मांसाची विविध पदार्थ बनवता येतात. मासे खारवता येतात वगैरे. मिठाचे अनेक उपयोग लोकांना समजले. मीठ अन्न टिकवतं हा शोध कधी लागला हे निश्चित सांगता येत नाही. पण इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या घटनांमध्ये ही घटना गणली जाते. मिठामुळे लोक दूरदूरचा प्रवास करू लागले. सोबत घरून नेलेलं अन्न खाऊन भूक भागवू लागले. मिठामध्ये टिकवलेलं अन्न हे खराब न होता शेकडो मैलांवर दूर नेता येऊ लागलं. तसेच विकताही येऊ लागलं. मिठाच्या या महत्त्वामुळे ज्या लोकांकडे मिठाचा भरपूर साठा असे त्या लोकांचा आंतरराष्ट्रीय बाजारात उत्तम जम बसत असे. यातून त्यांना समाजातील सत्तास्थानं प्राप्त होत असत. प्रत्येक खंडात, प्रत्येक शतकात मिठाच्या व्यापाराची सूत्र सत्तास्थानी असलेल्या लोकांकडेच राहिलेली आहेत. आज अमेरिका हाच जगात सर्वाधिक मीठ उत्पन्न करणारा देश आहे. मिठाची राजघराणी. प्राचीन चिनी लोकांनी मिठाचं पहिलं साम्राज्य निर्माण केलं. तेथील राज्यकर्त्यांनी मिठाचं मूल्य ओळखलं. त्यामुळे फक्त सरकारलाच मिठाचं उत्पादन करायला आणि ते विकायला परवानगी होती. सरकारी तिजोरीत धन अपुरे पडे तेव्हा सरकार मिठाची किंमत वाढवत. टँग राजघराणं 618 ते 907 सत्तेवर असताना सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी निम्म उत्पन्न मिठापासून मिळत असे. चीनची जगप्रसिद्ध भिंत निर्माण करण्यासाठी खर्च झालेलं धन मिठापासूनच आलं होतं. ही भिंत तब्बल 1500 मैल लांब असून आजही दिमाखात उभी आहे. चिनी सैन्याचे वेतनही मिठापासूनच येत असे.
पण लोकांना मिठासाठी एवढी जास्त किंमत देणं पसंत नव्हतं. चीनच्या इतिहासात सरकारने जेव्हा जेव्हा मिठाची किंमत वाढवली तेव्हा तेव्हा सरकार लोकांच्या मनातून उतरलं. सोया सॉस. तुम्हालाही आवडतं की नाही सोया सॉस? चीनी लोक अन्नावर मिठाऐवजी सोया सॉस टाकत. सोयाबीन वाफवून ते मोठ्या ट्रेवर पसरवत. मग त्यात यीस्ट घालून ट्रे अंधाऱ्या खोलीत ठेवत. सोयाबीनला बुरशी लागल्यावर ते त्यात मीठ आणि पाणी मिसळत आणि हे मिश्रण आंबवण्यासाठी मातीच्या बरणीत भरून ठेवत. वर्षभरानंतर हे मिश्रण गाळून वाफेने निर्जंतुक करत. शेवटी गडद खारट सिरप तयार होई. त्यात चवीनुसार पाणी मिसळलं की झालं सोया सॉस तयार. तुम्हालाही करून बघायचं घरच्या घरी सोया सॉस तयार. पण हे करताना नक्की तुमच्या आईला विचारून मग करा बरं का. अन्न आणि मम्मी. सर्वात आधी इजिप्शियन लोकांनी मोठ्या प्रमाणावर खारवलेलं अन्न बनवायला सुरुवात केली. इजिप्तमध्ये काही वेळा सुक्या दुष्काळामुळे अन्न पिकत नसे. तेव्हा ते लोक खारवलेलं मांस आणि मासे खात. नाईल नदीपासून दूरवर असलेल्या आफ्रिकी वाळवंटातून ते मीठ आणत असत. तिथे नद्यांच्या सुकलेल्या पात्रावर मिठाचा थर पसरलेला असे. त्यातून मीठ खरवडून काढणं सोपं असे. प्राचीन इजिप्शियन लोक जिवंत तसंच मृत लोकांसाठी खारवलेलं अन्न साठवून ठेवत असत. इजिप्तमधल्या स्मारकांमध्ये टिकवलेल्या अन्नाचा साठा करून ठेवलेली भांडी सापडली आहेत. हे अन्न मृत लोकांना अंतिम प्रवासात खाता येईल अशी तेथील लोकांची श्रद्धा होती. तेथील लोक मृतांची शरीरे टिकवण्यासाठी ती स्वच्छ करून त्यावर मिठाचा थर देत असत. मिठाशिवाय ममींचं अस्तित्वच टिकू शकलं नसतं. वाळवंटाच्या पलीकडे. मीठ वजनाने जड असल्यामुळे बंदराजवळ किंवा नदीजवळ बनवलं जात असे. तिथून जहाजांद्वारे त्याची वाहतूक करणं सोपं असे. पण सहारा वाळवंटात मीठ वाहून न्यायला उंटांचा काफिला असे. हे उंट मिठाच्या मोठमोठ्या लाद्या किंवा शंकूच्या आकाराचे घन वाळवंटात शेकडो मैल वाहून नेत असत. टिंबक्टू सारख्या शहरात मीठ आणि सोनं यांची देवाणघेवाण होत. मिठाचं साम्राज्य. रोमन लोकांनी शेकडो वर्ष पाश्चात्य जगावर राज्य केलं. सुरुवातीपासूनच मीठ हे त्यांच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलं. रोमन शहरं बहुतेकदा मिठाच्या खाणींजवळ वसत असत. वाया सेलरिया मिठाचा रस्ता नावाचा रोमन रस्ता सुरुवातीला ऑस्ट्रिया शहरातल्या मिठाच्या खाणींमधलं मीठ रोमला आणण्यासाठी बनवला गेला होता. रोमन लोकांना वाटे की मिठावर प्रत्येकाचा हक्क असायला हवा. तिथे धनसंपन्न लोकांघरच्या मेजवानी प्रसंगी चांदीच्या सुशोभित कटोऱ्यात मीठ देत असत आणि इतर लोकांच्या घरांमध्ये साध्या शिंपल्यात मीठ भरून. रोमन सम्राटांनी चीनी सम्राटांसारखं मिठावर मालकी हक्क गाजवला नाही. ते फक्त मिठाची किंमत ठरवत असत. लोकांना खुश ठेवण्यासाठी बऱ्याचदा ते मिठाची किंमत कमी ठेवत असत. सैन्याचा खर्च भागवण्यासाठी काही वेळा ते मिठावर कर लावत. पण युद्धात लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काही वेळा सम्राट ऑगस्टस मीठ मोफत वाटत असत. मिठाशी संबंधित शब्द. मिठासाठी असलेला रोमन शब्द साल यावरून सॉल्ट व्यतिरिक्त अनेक इंग्रजी शब्द बनलेले आहेत. रोमन सैनिकांना वेतन म्हणून मीठ सॉल्ट दिले जात असे. त्यावरून सॅलरी वेतन आणि सोल्जर म्हणजे सैनिक हे शब्द बनले. वर्थ हिज सॉल्ट म्हणजे सक्षम आणि टू अर्न हिज सॉल्ट म्हणजे लायक हे दोन वाक्प्रचारही सॉल्ट शब्दापासूनच बनले. रोमन लोक भाज्यांवर मिठाचं पाणी टाकत. त्यावरून सॅलड हा शब्द बनला. म्हणजे बघा सॉल्ट सॅलरी सोल्जर त्याच्यानंतर सॅलड हे सगळे शब्द आपल्याला कल्पनाही नाही पण हे मिठाशीच संबंधित शब्द आहेत. रोमन साम्राज्यात मीठ हे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होतं. संपूर्ण भूमध्य सागरी प्रदेशात रोमन लोकांनी मिठाची 3 मौल्यवान उत्पादनं बनवली. माशाचं सॉस, जांभळा रंग आणि खारवलेले मासे. विविध प्रकारचे मासे मिठामध्ये टिकवून ते पाश्चात्य देशांमध्ये त्याची विक्री करत. नवा मार्ग. रोमन साम्राज्याचा लय झाल्यावर भूमध्य सागर
हा युरोपीय लोकांच्या मिठाच्या व्यापाराचं केंद्र बनला. व्हेनिस आणि जिनोआ ही दोन छोटी शहरं भूमध्यसागरी मिठावर ताबा मिळवण्यासाठी शेकडो वर्ष आपसात लढत राहिली. 1380 साली व्हेनिसने जिनोआवर मात केली आणि एक शतकभर त्यांचा प्रभाव तिथे राहिला. पण मग काही अघटित घडलं. त्यावेळी मार्को पोलो सारख्या व्हेनेशियाचा व्यापारी जमिनीमार्गे प्रदीर्घ प्रवास करून आशिया खंडातून रेशीम आणि मसाल्याचे पदार्थ आणत असे. मार्गामध्ये तो मिठानं खारवलेलं अन्न खात असे. पण 1488 साली बार्थोलोम्यू डायस या पोर्तुगीज सागरी कप्तानाने आशियात जाण्याचा एक सोपा आणि जलद मार्ग शोधून काढला. तो पोर्तुगालमधून आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून हिंदी महासागरात पोहोचला. यापासून स्फूर्ती मिळाल्यामुळे अनेक देशांनी सागरी शोध मोहिमा सुरू केल्या. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, हॉलंड आणि इंग्लंड या अटलांटिक महासागर किनारी असलेल्या देशांना सत्तेचं केंद्र अचानक भूमध्यसागराकडून अटलांटिक किनाऱ्यावरच्या बंदराकडे हलल्याचं दिसू लागलं. त्यांनी ख्रिस्तोफर कोलंबस आणि जॉन कॅबेट सारख्या शोध प्रवाशांना मोहिमांवर पाठवलं. या मोहिमांमुळे कॉड मासे आणि फर यांच्या व्यापाराला चालना मिळाली. या वस्तू जहाजाने पाठवताना त्यांना खारवावं लागत असे. मिठासाठी मैत्री. 16व्या शतकापर्यंत उत्तरेकडील इंग्लंड, हॉलंड तसेच स्कॅन्डिनेव्हिया या भागातील देश भुकेल्या युरोपीय बाजारपेठेला पुरवण्यासाठी अधिकाधिक मासेमारी करत असत. खरं तर 16व्या ते 18व्या शतकादरम्यान युरोपात खाल्ल्या जाणाऱ्या माशांपैकी 60% कॉडफिश मासे असत, तर उरलेल्या 40% बरेचसे हेरिंग मासे असत. मासेमारी केल्यानंतर हे मासे युरोपभर पाठवले जात. त्यामुळे त्यांना मिठामध्ये टिकवावं लागत असे. यात एक समस्या होती. माशांच्या तुलनेत मीठ मिळवणं खूप अवघड होतं. फक्त दक्षिण युरोपातच मीठ बनवण्यालायक पुरेसं ऊन आणि कोरडी हवा असे. त्यामुळे युरोपीय देशांनी परस्परांमध्ये मैत्रीचे करार केले. मासेमारी करणारे देश आणि मीठ उत्पादन करणारे देश यांनी परस्परांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित केले. इंग्रजांनी पोर्तुगीजांशी करार केला आणि उत्तरेकडील अनेक देश हॅन्सेटिक लीग या जर्मन व्यापारी संस्थेकडून मीठ खरेदी करू लागले. न्यायासाठी जतन. मृत शरीर मीठ भरून ते टिकवायची पद्धत फक्त इजिप्तमध्येच नव्हती. 1600च्या काळात फ्रेंच तुरुंगाची स्थिती वाईट होती. कोर्टात उभे करण्याआधीच बऱ्याचशा कैद्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे खटल्याची तारीख येईपर्यंत त्यांचं मृत शरीर मिठामध्ये टिकवत असत. मॉरिस लेकोरची एक प्रसिद्ध गोष्ट आहे. त्याचा मृत्यू तुरुंगातच झाला. त्याचं मृत शरीर मिठामध्ये टिकवलं होतं. पण फ्रेंच न्यायव्यवस्था अतिशय धीम्या गतीने न्याय देण्यासाठी कुप्रसिद्ध होती. 7 वर्षांनंतरही बिचाऱ्या मॉरिसच्या शरीराला सुनावणीची तारीख मिळेना. शेवटी हा खटला सोडून देण्यात आला आणि मॉरिसला दफन केले. मिठाची तस्करी. मिठाचा व्यापार आंतरराष्ट्रीय झाला तरी राज्यकर्ते निधी उभारण्यासाठी मिठाची किंमत वाढवत. फ्रान्समध्ये राजा लुई 14वा याने मिठावरचा कर वाढवला. हा कर वाचवण्यासाठी लोक अनधिकृतरित्या मिठाचा व्यापार करू लागले. लोक रात्रीच्या वेळी नदीमार्गे मिठाची तस्करी करत. ते माशांच्या साठ्यांमध्ये मीठ लपवून देत. स्त्रिया आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये मीठ लपवून देत. मिठाची तस्करी थांबवण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं. 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत दरवर्षी सुमारे 3000 फ्रेंच पुरुष, स्त्रिया आणि मुलांना मिठाची तस्करी करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्यातल्या काहींना तर मृत्यूदंड देण्यात आले. राष्ट्राचं जहाज. फ्रान्सच्या शाही मेजांवर मिठाने भरलेली भव्य अलंकृत भांडी ठेवलेली असत. त्यांना नेफ म्हणत. फ्रेंचमध्ये नेफ म्हणजे जहाज. हे नेफ मौल्यवान धातूंपासून बनवत. ते नेहमी राजाच्या मेजावर ठेवत, कारण ते राष्ट्राच्या जहाजाचं प्रतीक समजलं जाईल. फ्रेंच लोकांसाठी नेफमधलं मीठ हे चांगल्या आरोग्याचं प्रतीक होतं.
शिवाय ते राष्ट्राच्या स्थिरतेचंही प्रतीक होतं. नेफमध्ये एक छोटासा कप्पा असे, त्यात विषावरचा उतारा ठेवत. थोडक्यात नेफ राजाचं आरोग्य उत्तम राखण्याची काळजी घेत असत. उत्तर अमेरिकेत मिठाच्या खाणी. युरोपीय वसाहतवादी येण्याअगोदर अमेरिका सुद्धा इतर खंडांसारखाच होता. त्या काळी मेक्सिकोत ॲझटेक, मध्य अमेरिकेत मायन, पेरूमध्ये इंका आणि कोलंबियात चिप्चा या जमाती राहत होत्या. मिठाचा सारा व्यापार या लोकांच्या हाती होता, पण सत्ता गमावल्यावर हा व्यापार त्यांच्या ताब्यातून सुटला. ब्रिटिश उत्तर अमेरिकेत पोहोचल्यावर त्यांनी मिठाचा व्यापार स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. 1607 साली कप्तान जॉन स्मिथने व्हर्जिनिया येथे जेम्सटाऊन ही वसाहत वसवली आणि मिठाचं खोदकाम सुरू केलं. 1660 साली डच लोकांनी न्यू ॲम्स्टरडॅम येथील आपल्या वसाहतीसाठी एका छोट्याशा बेटावर मिठाची खाण सुरू केली. या बेटाला आज आपण कोनी बेट म्हणून ओळखतो. न्यू इंग्लंड या वसाहतीतले लोक कॉड मासे आणि फर यांचा व्यापार करून गब्बर श्रीमंत झाले होते. या व्यापारामुळे व्हर्जिनियातल्या हॅमला सुद्धा प्रसिद्धी मिळाली. तरीही ब्रिटिश लोक बरंचसं मीठ कॅरेबियातल्या इतर वसाहतींमधून किंवा लिव्हरपूलमधल्या इंग्लंडच्या प्रमुख मीठ खाणींमधून खरेदी करत. अमेरिका इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यातला मिठाचा व्यापार अचानक थांबला. जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला गन पावडर बनवण्यासाठी, दूरच्या प्रवासात अन्न टिकवण्यासाठी, घोड्यांची देखभाल करण्यासाठी, जखमा भरून काढण्यासाठी मिठाची गरज होती. मग कॉन्टिनेंटल काँग्रेस वसाहतवाद्यांना मिठाच्या खाणी खोदण्यासाठी पुरस्कार देऊ लागली. लवकरच अमेरिका स्वतःच मीठ उत्पादन करू लागली. मीठ उत्पादक अमेरिका. नागरी युद्धानंतर अमेरिकेचा आकार वाढला. नव्या राज्यांना मिठाचा पुरवठा करणं ही नवीन समस्या उद्भवली. त्यासाठी मग कालव्यांचं जाळं बांधण्यात आलं. एरी सरोवर आणि हडसन नदी यांना एरी कालव्याने जोडण्यात आलं. त्यामुळे हडसन नदीतून अटलांटिक समुद्र किंवा ग्रेट लेक तसंच मध्य पश्चिमेतील राज्यांना मीठ वाहून नेणं शक्य झालं. मध्य पश्चिमेचा प्रदेश मांसाचं पॅकिंग करणारी प्रमुख उद्योगनगरी बनली. पूर्व किनाऱ्यावरच्या मासेमारी उद्योगासारखं त्या भागालाही मोठ्या प्रमाणात मिठाची गरज भासू लागली. अमेरिकेचे रस्ते. तुम्ही उत्तर अमेरिकेतल्या रस्त्यांचे नकाशे पाहिले आहेत का? असं वाटतं की तिथे छोटी शहरं आणि रस्ते बनवण्याचं काही नियोजनच नव्हतं, कारण बहुतेक रस्ते हे केवळ रुंद पायवाटा वाटतात. मिठाच्या शोधात जनावरांचं येणं जाणं झाल्यामुळे या वाटा तयार झाल्या होत्या. लोक या पायवाटांचा मागोवा घेत मिठाच्या साठ्यांपर्यंत पोहोचत. नवं गाव वसवायला ती जागा सुयोग्य असे. एरी सरोवरानजीक मशीननी बनवलेली एक सुंदर पायवाट होती. तिच्या टोकालाही मिठाचा साठा होता. तिथे न्यूयॉर्कमधलं बफेलो नावाचं उपनगर वसलं. आपण जगाच्या व्यापारामध्ये मिठाचं किती महत्त्वाचं स्थान होतं हे पाहिलं. आता आपण मीठ आणि विज्ञान यांचं नातं पाहूयात. आधुनिक विज्ञानाने जसजसं लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणला तसतसं मिठाची भूमिकाही बदलत गेली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला निकोलस ॲपर्ट या फ्रेंच माणसाने गरम केलेल्या हवाबंद डब्यात अन्न टिकवायची पद्धत शोधून काढली. यामुळे खारवलेले मासे आणि भाज्या यांची मागणी घटली. 100 वर्षांनंतर क्लेरेन्स बर्डसेने अन्न जलद गोठवून टिकवायची पद्धत शोधली. त्याने गोठवलेलं अन्न पुरवायचा उद्योग सुरू केला. याच काळात मिठातली सोडियम आणि क्लोरीन ही मूलद्रव्य वेगवेगळी करायची पद्धत संशोधकांनी शोधून काढली. या दोन्ही मूलद्रव्यांचे अनेक औद्योगिक उपयोग होते. त्यामुळे मिठाशी संबंधित ब्लीच, औषधं, नवी स्फोटकं, शीतपेयांमधला सोडा असे उद्योग सुरू झाले. केचप किंवा चटणी. तुम्हाला आवडतं ना टोमॅटो केचप? 17व्या आणि 18व्या शतकात खारवलेल्या छोट्या माशांपासून बनवलेले सॉस अतिशय लोकप्रिय झालं. या सॉसला इंग्लंडमध्ये कॅट्स अप किंवा केचप म्हणत. एका इंडोनेशियन माशाच्या
केकअप इकान नावाच्या सॉसवरून हे नाव रूढ झालं. 19व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे केचप बनू लागले. काही सॉसमध्ये मासे किंवा अळंबी किंवा इतर अन्नपदार्थ असत, पण प्रत्येक सॉसमध्ये मीठ हमखास असे. टोमॅटो केचपची कल्पना अमेरिकेत जन्मली. ते बनवायची पद्धत 1812 साली फिलाडेल्फियाचे एक प्रसिद्ध डॉक्टर जेम्स स्मिथ यांनी लिहिली. त्यात त्यांनी टोमॅटोचा उल्लेख त्याच्या जुन्या नावाने म्हणजे लव्ह ॲपल असा केला. टोमॅटोचे पातळ काप घ्या, त्यांच्यावर थोडंसं मीठ टाकून 24 तास झाकून ठेवा. मग त्यांना घोळवा आणि कांस्य धातूच्या किटलीत मसाले टाकून ते अर्धा तास उकळवा. थंड झाल्यावर त्यात 2 लवंग आणि कांद्याचे पात बारीक कापून टाका. 2 बरण्यांमध्ये थोडीशी ब्रँडी टाकून हे मिश्रण त्यात हवा बंद करा आणि बरण्यात थंड जागी ठेवा. आता आपण टोमॅटो केचप या पद्धतीने जरी बनवत नसलो तरी टोमॅटो केचपची कल्पना ह्या जेम्स स्मिथ यांची होती. त्यामुळे पुढच्या वेळी टोमॅटो केचप खाताना जेम्स स्मिथ यांची एकदा तरी आठवण नक्की काढा. आता आपण भारताच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे मिठाचा सत्याग्रह त्याची माहिती पाहूयात. काळानुसार मिठाचा आर्थिक उपयोग बदलत गेला असला तरी त्याचं प्रतिकात्मक सामर्थ्य बळकट होत गेलं. महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह या सामर्थ्याचं एक सशक्त उदाहरण आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं. 1930 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्वातंत्र्य मिळवण्याच्या विविध मार्गांवर चर्चा झाली. महात्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी या लहान सणीच्या माणसाने लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेल्या मिठाचा सत्याग्रह करण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला त्यांची कल्पना सर्वांना चमत्कारिक वाटली, पण इंग्रजांनी लोकांना मीठ उत्पादन करायला बंदी घातली याचा मोठा रोष लोकांच्या मनात होता. हे गांधींनी सर्वांना समजावून दिलं. इंग्रज भारतीयांना लिव्हरपूल येथे बनलेलं महागडं मीठ खरेदी करण्यास भाग पाडत होते. त्यामुळे भारतातल्या स्थानिक मीठ उत्पादकांचा रोजगार बुडाला. 12 मार्च 1930 रोजी गांधींनी भारतीय, अमेरिकी आणि ब्रिटिश वृत्तपत्रांमधून जाहीर केलं की ते 240 मैल पायी चालत अरबी समुद्र किनाऱ्याजवळच्या दांडी येथे जातील. तिथे मीठ बनवून ब्रिटिशांनी केलेला जुलमी कायदा मोडतील. 78 अनुयायांसोबत सुरू केलेल्या या यात्रेत पुढे त्यांना हजारो लोक येऊन मिळाले. त्यात विविध देशांचे पत्रकारही होते. किडकिडीत अनवाणी पावलांनी चालत गांधी दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचले. तेथे उन्हाने खारं पाणी वाफ बनून मिठाचे मोठे खडे बनले होते. गांधींनी एक खडा उचलला. कुणीतरी ओरडलं, विजय असो. गांधींनी ब्रिटिशांच्या कायद्याची अवज्ञा केल्यावर देशभरच्या लोकांनी जल्लोष केला. लोक नजीकच्या समुद्रकिनारी जाऊन मीठ गोळा करू लागले. शहरात आंदोलनं करू लागले. एका चळवळीला सुरुवात झाली. 17 वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळण्यास ही चळवळ देखील कारणीभूत. मिठाने आपली चमक गमावली. शेकडो वर्ष भूगर्भ शास्त्रज्ञांना मिठाच्या घुमटाकार स्तंभाचं आकर्षण वाटे. त्या काळी बरचसं भूमिगत मीठ विशाल आणि उथळ खाणींमधून मिळवलं जात असे. पण कधीकधी या मिठाचे घुमटाकार स्तंभ बनत. हे स्तंभ पृथ्वीच्या पोटात कित्येक मैल खोलवर गेलेले असत. या स्तंभाचा वरचा भाग जमिनीच्या वर असे. त्याचा आकार टेकडीसारखा दिसत असे. हे घुमट पृथ्वीच्या आत किती खोलवर गेले हे 20व्या शतकापर्यंत अज्ञात होतं, कारण त्या काळी जमिनीला भोग पाडण्याची अवजारं फार खोलवर जाऊ शकत नसत. 1859 साली एडविन ड्रेक यांनी पेनसिल्व्हेनिया राज्यातील टेट्सविल शहरात मिठाच्या घुमटालगत 69.5 फूट खोलवर खोदकाम केलं. भूगर्भशास्त्रज्ञांना हे काम अशक्य वाटत होतं, पण ड्रेकने या घुमटामध्ये तेलाचा शोध लावला. 1901 साली पॅटिलो हिगिन्स आणि अँथनी ल्युकास यांनी भूगर्भशास्त्रज्ञांचे मत न जुमानता टेक्सास राज्यात मिठाच्या घुमटालगत खोदकाम सुरू केलं. हे काम करत असताना अचानक तेलाची काळी कारंजी जमिनीवर उडू लागली.
यातून एक कळलं की मिठाच्या घुमटात मिठाचे स्फटिक एकत्र येऊन काचेसारखी अभेद्य भिंत बनवतात. कार्बनी पदार्थ या भिंतीलगत अडकतात आणि हळूहळू लाखो वर्षात त्यांचं विघटन होतं. त्याच्यापासूनच पुढे तेल आणि वायू तयार होतो. तेल सापडल्यानंतर मिठाच्या घुमटाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. आता तेल उद्योग जमिनीत खोदकाम करू लागले. नवीन तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या पोटात खोलवर काय दडलंय याचा पत्ता लागला. कधी काळी मौल्यवान मानलं जाणारं मीठ हे विशाल क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे असं आढळलं. कधी काळी ज्या भागात मिठाचं क्षेत्र समजलं जाईल ते भाग मिठाच्या हजारो मैल पसरलेल्या एका अतिविशाल भागाचे भाग आहेत. अमेरिकेत संपूर्ण ग्रेट लेक भागात मिठाचं क्षेत्र पसरलेलं आहे. फ्रान्समधल्या मिठाच्या क्षेत्राचा एक भाग जर्मनी, ऑस्ट्रिया आणि दक्षिण पोलंडपर्यंत पसरलेला आहे. म्हणूनच आज अन्नावर मीठ शिंपडताना आपण विचार करत नाही. ते सहज मिळतं म्हणून आणि स्वस्त असतं म्हणून. त्यासाठी संघर्ष करावा लागत नाही म्हणून. पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मीठ हाती घ्याल तेव्हा लक्षात ठेवा की या दगडाने फक्त आपलं जगणंच समृद्ध केलं नाही तर जगाच्या इतिहासालाही आकार दिला आहे. तर मुलांनो, ही होती आपल्या रोजच्या जेवणातल्या मिठाची गोष्ट. खरं तर किती लहानसा वाटणारा पदार्थ आहे नाही, पण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्याला काही चवच नाहीये. आता सांगा गोष्ट कशी वाटली? आणि तुम्हालाही अशा इतर अनेक शोधांविषयी देखील ऐकायचं आहे ना? तर मग गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, भावंडांसोबत शेअर करा आणि पृथ्वी आजीच्या या विज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी लवकरच परत येईन अशाच आणखी एका भन्नाट शोधकथेसह. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा आणि आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल जिज्ञासू रहा.